हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 23 एप्रिल वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे हनुमान जयंती। त्याचप्रमाणे या दिवशी चैत्र पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे या मंगळवारचं महत्त्व अधिक पटीने वाढलेलं आहे। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच या दिवशी आपण त्यांचा जन्मोत्सव हा साजरा करत असतो। प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं। कारण पहा, चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्री सुद्धा साजरी करत असतो आणि त्यामुळे या महिन्याचं म्हणजे या पौर्णिमेचं महत्त्व सुद्धा खूप जास्त आहे। त्यासोबतच माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि यांची सुद्धा आपण पूजा या दिवशी करत असतो। त्याचप्रमाणे आज हनुमान जयंती आहे आणि त्यामध्ये येणारे जे काही अडथळे असतील ते संपूर्णपणे दूर होतात आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण सुद्धा आपल्याला करायच्या असतात। काही उपाय बऱ्याचशा सेवा बऱ्याचशा या व्हिडिओमध्ये सुद्धा मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला करायचा आहे, तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा। तर पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी 12 लवंगांचा एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे। आपल्याला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी 12 लवंगा टाकायच्या आहेत। या लवंगा टाकल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि तुमच्या मागे असणाऱ्या सर्व अडचणी, नजरबाधा, वास्तुदोष हे संपूर्णपणे निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो त्या उपायांचं फळ आपल्याला निश्चितच प्राप्त होत असतं। कारण पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतं आणि म्हणूनच आपण केलेल्या उपायांचं आणि सेवेचं निश्चित आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं। कारण पौर्णिमेच्या दिवशी दैवी शक्ती ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत भ्रमण करत असते आणि तिची सेवा करणाऱ्यांना, उपाय करणाऱ्यांना धनधान्य संपत्ती ती प्रदान करत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज करायचा आहे। आता उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे अगदी रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता। जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आता उपाय काय करायचा आहे तर तुमच्या मनातली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्यासोबतच तुमच्या मागे काही अडचणी असतील, इडापिडा असेल, काही करणीबाधा लागलेली असेल किंवा तुमच्या घराला कोणी नजरदोष लागलेले असतील, घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुमच्या घराची प्रगती होत नाहीये, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची प्रगती होत नाहीये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये वारंवार काही ना काही अडचणी येत आहेत आणि या सगळ्या गोष्टींचं मुख्य कारण असतं ते म्हणजे आपल्या घरातील दोष। जर आपल्या घराला एखादा दोष लागलेला असेल किंवा काही नजर दोष लागलेली असेल किंवा काही बाधा आपल्यावरती घरावरती झालेली असेल तर या प्रकारच्या अडचणी आपल्याला येत असतात आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला त्याचा परिणाम हे भोगावे लागतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। उपाय अगदी साधा, सोपा पण अतिशय प्रभावी असा आहे। तर उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 12 लवंगा। अखंड 12 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। यानंतर हा उपाय तुम्हाला घरामध्ये करायचा नाहीये तर तुम्हाला हा उपाय तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बाहेर उभं राहून करायचा आहे। आता तुमची बाल्कनी असेल, गॅलरी असेल किंवा तुमच्या घराच्या वरती छत असेल किंवा घराच्या वरती टेरेस असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा अगदी तुमच्या घराच्या बाहेर अंगण असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, 12 लवंगा घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये।
तर आपले जे आजी आजोबा आहेत ते आपल्याला नेहमी सांगत असतात की लवंगांमध्ये नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी लवंगा अतिशय प्रभावी अशा मानल्या जातात आणि या लवंगांचा उपाय केल्यामुळे आपल्या घरातले दोष दूर होऊन आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते। यासाठी आपल्याला हा लवंगांचा उपाय करायचा आहे। आता लवंग उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत। घेतल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरावरनं उतरवून घ्यायचे आहेत। आता उतरवायच्या कशा, ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो म्हणजे क्लॉकवाईज तुम्हाला या लवंगा तुमच्या घरावरनं गोलाकार आकारामध्ये 7 वेळेला फिरवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर लवंगा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घराच्या बाहेर, अंगणात, बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवरती तुम्हाला जायचं आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये लवंगा घ्यायच्या आहेत आणि घरावरनं स्वतःवरनं तुम्हाला गोलाकार आकारामध्ये उतरवून घ्यायच्या आहेत। तर तुम्हाला उलट्या दिशेने फिरवायचं नाहीये। ज्या पद्धतीने आपण औक्षण करत असतो किंवा देवांची आरती आपण ओवाळत असतो, अगदी त्याच प्रकारे तुम्हाला स्वतःच्या हाताने स्वतःवरून उतरवून घ्यायचे आहेत। आता या लवंगा तुम्हाला फिरवत असताना तुमच्या मनातल्या मनात तुम्हाला काय बोलायचं आहे, तर जर तुम्हाला कोणाची नजर लागलेली असेल तर ती नजर निघून जाऊ दे आणि कुणी जर तुमच्यावरती करणीबाधा केलेली असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होऊ दे असं म्हणत या लवंगा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 12 लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहेत आणि डाव्या हातामध्ये तुम्हाला 4 लवंगा ठेवायच्या आहेत। मग तुम्हाला काय करायचं आहे, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर याच्या 4 दिशा आहेत म्हणजे तुम्हाला आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य या ज्या दिशा आहेत तर या 4 दिशेला तुम्हाला त्या फेकायच्या आहेत। या 4 लवंगा तुमच्या हातामध्ये ज्या उरलेल्या आहेत तर त्यापैकी 2 लवंगा तुम्हाला तुमच्या समोरच्या दिशेने, 1 लवंग तुम्हाला तुमच्या मागच्या दिशेने फेकायचे आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। समोर तुम्हाला लवंग फेकून द्यायचे आहे, तुमची इच्छा व्यक्त करायची आहे। यानंतर तुम्हाला तुमच्या डोक्यावरनं मागे फेकून द्यायचे आहे। 3री लवंग तुम्हाला घ्यायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या डाव्या साईडला तुम्हाला फेकायची आहे आणि जी शेवटची लवंग उरलेली आहे तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या साईडला फेकायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला 12 लवंग 12 दिशेला फेकायचे आहेत। तर पहा, तुम्हाला समजलं असेल की सर्वप्रथम 4 लवंगा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा एक दिशा तुम्हाला ठरवून घ्यायची आहे आणि फक्त तुमचं तोंड आहे तर ते दक्षिणेकडे आलं नाही पाहिजे, बाकी कुठल्याही दिशेला तोंड करून तुम्ही उभे राहू शकता। पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य यानंतर 4 लवंगा तुम्हाला पुढच्या साईडला, मागच्या साईडला आणि 1 डाव्या हाताला आणि उजव्या हाताला अशा पद्धतीने तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करत तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत। असं केल्यामुळे बघा, असं म्हटलं जातं की कोणाची नजर दोष तुम्हाला लागलेली असेल तर ती निघून जाते आणि तुमच्या घराला लागलेली नजर दोष ही सुद्धा निघून जाते। वास्तुदोष असेल तर तो सुद्धा दूर होतो आणि घरातल्या इडापिडा, अडचणी आणि त्यासोबतच घरातल्या निगेटिव्हिटी या सुद्धा संपूर्णपणे दूर होतात आणि त्यामुळे आपल्या मनातली इच्छा ही पूर्ण होत असते। तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।